आता काही दिवसांवरच नवरात्र आले, नवरात्र झाले का दसरा, दसरा झाला का दिवाळी. आता सणांना सुरुवात झालेली आहे. जसे गणपती बसतात का त्याच्यानंतर सगळे सण असे लाईनीने सुरू होतात. पण मज्जा येते आहे का नाही सण असल्यावर. तर म्हटलं होतं आता घर साफ करून घेऊया. तर आज मला बरं वाटत होतं, म्हणजे आधीपेक्षा तर खूपच बेटर झाली होती माझा डोळा आता. आणि त्यात आहे ना काय झालं होतं, बाहेर आहे ना 2 दिवसापासून आहे ना सलग नुसता पाऊस पडत होता, नुसता पाऊस पडत होता. आमच्या इकडं तर काही काही गावांना चक्क पूर आलेला होता. आणि आमच्या इथं पण जी सीना नदी आहे ना ला पण पूर आलेला होता. आणि तुमच्या गावाला कसा पडतोय पाऊस, आहे का नाही पाऊस? काही काही गावांना आहे, काही काही गावांना नाहीये. तर चला तर मग घेते आता कामावरून. गप्पा तर चालूच राहतील माझ्या. चला लुडबुड तर चालूच राहणार मी काही काम करायला घेतलं तर. मग म्हटलं आता पटापटा सगळं कामं करून घेते. मग सकाळी लवकर कामं झालं का मग वाळतील आणि मग संध्याकाळी त्यांच्या जागेवर जातील ते भांडे. असं मी ठरवलेलं होतं. पण मी ठरवलं काही आणि असं झालं का, असं काही होतच नाही. थोडा थोडा पाऊस यायला लागला होता. मग पटकन सगळे कपडे ते घरात घेतलं. मग परत बसले भांडे घासायला. तुमची तयारी कुठपर्यंत आली ते पण मला सांगा. आणि मागच्या वर्षी तर माझं 2 दिवसात काम आवरलेलं होतं. आता इथं किती दिवस लागतात काय माहिती, पण टार्गेट 2 दिवसाचंच ठरवलेलं आहे मी. म्हटलं 2 दिवसात सगळं घर एकदम साफ करून टाकावं. मागच्या वर्षी तर दक्ष लहान होतं त्याच्यामुळं तर काय एकदम पटकन होऊन गेली 2 दिवसात. आता होती का नाही काय माहिती 2 दिवसात. आणि इथं आहे ना तुम्ही ते केस पाहिले ते आमच्या सगळ्या मनी माऊचे, तिचे ना केस असेच गळत राहतात आणि ते कुठं पण जाऊन बसतात. मग खूप त्रास होतो साफ करताना. आणि मला हा प्रश्न पडत होता की भांडे कुठे लावू कुठं नको, तेच विचार चालू होता. मग म्हटलं आता जाऊ द्या, थोडीशी चेंज केले तर चांगलं वाटतं आहे का नाही. म्हणजे दरवेळेस तिथंच एक गोष्ट बघून आपल्याला कंटाळा येतो. मला तर कंटाळा येतो, म्हणून मग मी चेंज करत असते जागा प्रत्येक वेळेस. वरती स्वयंपाक पण चालू होता, तसंच म्हटलं हे पण काम होईल, म्हणजे कामात काम दोन्ही काम होऊन जातील. आणि ना आता मी जर काही करायला लागले आणि आमच्या पिल्लूनी काही केलं नाही असं कधी होणारच नाही. मी जसं करते का नाही तसंच तो करायला बघतो सेम. आता बघितलं का, बघा आता तू. मी ना मगाशी साफ करत होते जाळी, म्हणजे त्याला थोडंसं पाणी होतं म्हणून मी पुसून घेत होते. तर तो पण माझं बघून तसंच करत होता. आपण जसं करतो ना लहान मुलं सेम आपल्याला फॉलो करत असतात. आता बघा त्याचं काय चाललेलं आहे. त्याला मी म्हणते नको करू तर कुठं सोडतोय. आणि हे सगळं आवरून झाल्यावर यांनी मला ना कॅडबरी आणली होती. ते म्हणले तू लई दमली असं एवढं काम करून, मग तू आज कॅडबरी खा. कुठून आज एवढं प्रेम ओतू चाललं होतं. पण भारी झालं मग दिवसाचं शेवट कॅडबरीनी. तर तुमचा कसा झाला दिवसाचा शेवट